तर तरुणाई इथे एकवटलेली आहे. थोड्याच वेळात रॅलीला सुरुवात होते. आपण पाहतोय मुंबईत या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आदित्य ठाकरे यांची ही रॅली. जो भी जितने भी हमारे लोग हैं, प्लीज सभी से रिक्वेस्ट है कि आपको सेंटर में आना है। सर जब यहाँ पे आपके साथ बात करेंगे तभी सेंटर में होना सभी के लिए बहुत इंपॉर्टेंट है, तो ही आप अच्छे से यहाँ पे देख पाओगे। जो भी यहाँ पे सेंटर में है, अभी आपके फ्लैग, सिर्फ आपके फ्लैग सर नीचे नहीं लाने, आप सिर्फ राइट या लेफ्ट में आ जाइए। पीछे हमारी मीडिया है जो यहाँ पे पूरे मुंबई को बता रही है आपकी प्रॉब्लम, हमें उनको यहाँ पे परेशानी नहीं देनी है। तो प्लीज सभी से रिक्वेस्ट है, जो भी सेंटर में है पीछे एक बार आप चेक कर लीजिए, आपके पीछे कैमरा है तो फिर आप प्लीज यहाँ पे राइट या लेफ्ट में आ जाइए, तो आपको किसी को भी प्रॉब्लम नहीं होगी। ठीक है, प्लीज मीडिया को थोड़ा हमें कोऑपरेट करना है। थैंक यू मीडिया, थैंक यू। जेवढे पण स्टेजच्या लेफ्ट साइडला असाल त्या लोकांनी आपण पाहतोय मुंबईतली मोकळी मैदानं वाचवण्यासाठी, मोकळे भूखंड वाचवण्यासाठी, तसंच क्रीडांगणं वाचवण्यासाठी, ही मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ही रॅली सुरू करण्यात आलेली आहे. तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसंच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना, सर्वपक्षीय व्यक्तींना सहभागी व्हावं, मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी व्हावं असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. तर क्रीडांगणं आणि मोकळ्या जागा मुंबईत ज्या आहेत त्या वाचवण्यासाठी, या जागा बिल्डरांना, विकासकांना दिल्या जाऊ नये, तर यासाठी ही मोकळी मैदानं ही खेळासाठी अत्यंत उपयोगी आहेत आणि खेळांचं महत्त्व पाहता ही मैदानं वाचावीत यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आज तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तर मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचं हे आंदोलन, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचं हे आंदोलन आहे. कैन वी हैव माँ तुझे सलाम प्लीज। बच्चों रेडी? हमें क्या करना है? हाथ ऊपर और क्या दिखाना है? एनर्जी। वेरी गुड। चलिए, एवरी फुटबॉलर्स, एवरी स्पोर्ट्स पर्सन, क्रिकेटर है यहाँ पे, फुटबॉलर्स है, और भी प्लेयर्स है, बैडमिंटन के भी आए हैं, टेनिस के भी आए हैं, अपना ग्राउंड बचाने। राइट, हम यहाँ पे क्यों आए हैं? सारे फ्यूचर के लिए, मुंबई के फ्यूचर के लिए, मुंबई के फ्यूचर ग्राउंड्स के लिए, जो जिसपे आप लोगों का हक है या नहीं? तो हमें जोश दिखाना है कि नहीं? How was the Josh? Come on. Bacha, everybody, wave your hands. Wave your hands. Come on. Come on, everybody. मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माननीय आदित्यजी ठाकरे हे मंचाजवळ आलेले आहेत, तरी कृपया त्यांचं टाळ्यावाजून स्वागत करावं अशी मी विनंती करतो. आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि रॅलीच्या ठिकाणी ते उपस्थित आहेत. पद्मेश, कसा प्रतिसाद आहे? जस्ट सुरुवात झाली या रॅलीला, मात्र युवकांची संख्या, तरुणांची संख्या इथं जास्त दिसते. स्नेहा, आपण जर पाहिलं तर मुंबई येथील जे वांद्रे परिसराचे जे नेव्हिल डिसूजा ग्राउंड आहे, त्याचं जे रिझर्वेशन आहे ते आता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये व्हावं यासाठी आता ज्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्याला विरोध आता अनेक जे स्थानिक जे रहिवासी असतील किंवा जे खेळाडू असतील आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे जे मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केलेलं आहे. मागच्या जवळपास महिनाभरापासून इकडे दर रविवारी आंदोलन असतं आणि तुम्ही हा आमचं जे फुटबॉल ग्राउंड आहे ते आम्हाला फक्त फुटबॉल ग्राउंडसाठीच असू द्या, तुम्ही इथे कन्व्हेन्शन सेंटर उभारू नका, यासाठी जवळपास मागच्या महिन्याभरापासून आंदोलन करते आणि आज एक भव्य दिव्य असं एक आंदोलन इथे या जे नेव्हिल डिसूजा ग्राउंड आहे इथे तिरंगा रॅली इथे आयोजित करण्यात आलेली. जवळपास हजारोंच्या संख्येने जे खेळाडू असतील, ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते असतील किंवा सामान्य नागरिक असतील ते इथे आलेले आहेत. आणि आपण जर मुंबईतलं जर पाहिलं तर मुंबईमध्ये जवळपास दोनच असे जे मोठे ग्राउंड आहेत जिथे फुटबॉल खेळता येतात, ते म्हणजे बांद्र्यामधलं हे नेव्हिल डिसूजा ग्राउंड आणि दुसरं म्हणजे अंधेरीमधलं जे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तिकडे. त्यामुळे जर इकडचं जर ग्राउंड गेलं तर मुंबईमध्ये फुटबॉल खेळणार कुठे असा देखील सवाल आता जे स्थानिक खेळाडू आहेत ते उपस्थित करतात. कारण नेव्हिल डिसूजा चा मैदानाचा इतिहास जर पाहिलं तर अनेक वर्षांपासून इकडे जे खेळाडू खेळायला येतात ते फक्त बांद्र्यातले नसतात, तर ते कल्याण असेल, डोंबिवली असेल, बोरिवली असेल, असे लांबून लांबून लोक जे इथे
खेळाडू जे खेळायला येत असतात, अनेक जवळपास 15हून अधिक जे क्लब्स आहेत ते इकडे खेळत असतात. इकडे टर्फचं पण देखील मैदान आहे. त्यामुळे मुंबईमध्ये खूप कमी खेळाडू आहेत, फुटबॉल ग्राउंड आहेत जिथे खेळायला मिळतं. आणि जर आपण पाहायला गेलं तर अनेक जे खेळाडू आहेत त्यांचं असं देखील म्हणणं आहे की एकीकडे आपण पाहिलं तर आपल्याला स्पोर्ट्स नेशन व्हायचंय, पण तुम्ही जर असेच जर जे मैदान आहेत मोकळ्या जागा जर हडप करायला लागल्या तर आम्ही खेळणार कुठे, असा देखील सवाल खेळाडू उपस्थित करतायत. आणि त्याचमुळे स्वतः जे आदित्य ठाकरे आहेत त्यांनी हे जे आंदोलन ते इथे आयोजित केलेलं आहे. नक्कीच पद्मेश, खरं तर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ असो किंवा मुलुंडमधलं एखादं मैदान असो, मुलुंडमधली सुद्धा जागा जी आहे ते भूखंड सरकार बिल्डरांच्या घशात घालणार आहेत किंवा उद्योजकांच्या घशात घालणार आहेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. आणि एकंदरीतच जेवढी सगळी मोकळी जागा आहे मुंबईतली किंवा वेगवेगळी मैदानं आहेत, क्रीडांगणं आहेत, या संदर्भात खरं तर आता आदित्य ठाकरे जास्त आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे एक हा नवीन मुद्दा ठरतोय. जसं तू म्हणालीस की सगळे जे महत्वाचे जे मोकळे ग्राउंड आहेत ते कुठेतरी त्यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जवळचे जे बिल्डर आहेत त्यांना कुठेतरी देऊ करतायत असा देखील आरोप मागच्या जवळपास वर्षभरापासून आदित्य ठाकरे असतील किंवा ठाकरेंची सेना लावत आहेत. कारण जिथे जिथे मोकळी जागा दिसली तिथे तिथे हडप करायचं असा देखील आरोप आता आदित्य ठाकरे यांनी लावलेला पाहायला मिळतोय. आणि त्याच प्रमाणात मुंबईत जे मोठे मोठे मैदान आहेत तिथे देखील कुठेतरी कन्व्हेन्शन सेंटर बांधायचं, कुठेतरी बिल्डिंग बांधायचं असे देखील मागच्या जवळपास विरोधी पक्ष आरोप करतच आहेत. आणि इथे देखील आपण पाहिलं तर मुंबईमध्ये जी खेळाची मैदान आहेत ती देखील आता खूप कमी राहायला पाहायला मिळत आहेत. कारण इकडे बांद्रामध्ये जर पाहिलं तर मोजून अशी हातावरची असलेली मैदान आहे, त्यापैकी हे जे मैदान आहे. कारण हे मैदान आपण जर पाहिलं तर हे मैदान खूप मोठं आहे. आणि जे जर बघायला गेलं तर मुंबईमध्ये जी मैदान आहेत त्यातील एक महत्वाचं एक मैदान म्हणून हे मानलं जातं. आणि जवळपास जे नेव्हिल डिसूज आहेत हे देखील खूप मोठे फुटबॉलपटू होते. त्यांनी देखील ऑलिम्पिकचे जे क्वालिफायर होतं तेव्हा पहिले आशियाई असे खेळाडू होते की त्यांनी हॅट्रिक मारली होती. त्यामुळे हे मैदान इथेच असावं आणि इथे कन्व्हेन्शन सेंटर उभारू नये यासाठी आता अनेक खेळाडू देखील इथे आलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणात तिरंगा हातात त्यांनी घेतलेली तिरंगा रॅली इकडनं ती लोक काढणार आहेत. आणि पद्मेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणखी अपडेट्स या इव्हेंट विषयी आपण घेतच राहूया तुमच्याकडनं, पण तुर्तास धन्यवाद. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात इथे तरुणाई एकवटलेली आहे आणि मुंबईतली क्रीडांगणं, मोकळी मैदानं, मोकळ्या जागा या वाचवण्यासाठी आणि एक क्रीडा संस्कृती जी आहे ती वाचवण्यासाठी आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. आणि त्याच्या